आधीच हा एक्स्टॉर्शनचा गुन्हा होता। ज्या माणसावर एक्स्टॉर्शनचा गुन्हा आहे त्याला तुम्ही महिलांच्या या लाडली बहीण योजनेचा अध्यक्ष करता। ते किती असंवेदनशील, इट्स जस्ट शॉकिंग। मला या तीनच प्रश्नाची उत्तरं पाहिजे की हे ईडी आणि पीएमएलए का नाही याची अंमलबजावणी झाली। आज 30 दिवस झाले त्या हत्येला, क्रूर हत्येला। आधी एक त्यातला खुनी इन्व्हॉल्व जो आहे तो फरार आहे, तर त्याचं उत्तर सरकारला आपल्याला द्यावं लागेल। आणि नमस्कार, आज बाप्पा, संदीप भैया, जितेंद्र आव्हाड हे तिघं गेले जवळपास महिनाभर जी घटना बीड आणि परभणीमध्ये झाली त्याबद्दल पोटतिडकीने सातत्याने हे सगळे प्रत्येक मार्गाने त्या दोन्ही कुटुंबाला न्याय मिळेल ह्याच्यासाठी प्रयत्न करतायत। संसदेमध्ये पहिला आवाज कोणी उठवला असेल तर त्या व्यक्तीचं नाव बजरंग अप्पा सोनवणे। बजरंग अप्पा सोनवणेंनी ही घटना झाल्या तातडीने ते पार्लमेंट कामकाज सुरू असताना कामकाज सोडून बीडला गेले। बीडमधून सगळी माहिती घेतली, तातडीने दिल्लीला परत आले। आम्ही दोघं एकत्र, त्यांचा हट्ट होता की ताई नाही मला आजच रेज करायचं, म्हणून आम्ही पहिलं स्पीकर ऑफिसला चिठ्ठी पाठवली। चिठ्ठीला ते म्हणले आज पॅक्ट आहे, म्हणून ते म्हणले नाही ताई मला आजच रेज करायचा, म्हणून आम्ही स्पीकर साहेबांना जाऊन भेटलो। त्यांनी पहिल्या दिवशी परवानगी, ते म्हणले अहो स्टेट इश्यू आहे, तर ते म्हणले स्टेट इश्यूचा विषयच नाही, हा रेज करायलाच पाहिजे। आणि परभणी आणि बीड ह्या दोन्ही केसेसमध्ये बजरंग अप्पा हा पहिला व्यक्ती आहे ज्यांनी पार्लमेंटमध्ये या दोन्ही जे कोणी गुन्हेगार असतील त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे ही मागणी त्यांनी केली। त्यानंतर ते या देशाचे गृहमंत्री अमित भाई शाहना भेटायला गेले, त्याचे फोटो तुमच्या सगळ्या चॅनल्सवरही होते। तिथे त्यांनी पाठपुरावा केला। ते दिल्लीत चालू असताना इथे विधान भवनमध्ये संदीप क्षीरसागरांनी पहिले गृहस्थ, पहिले आमदार, पहिले लोकप्रतिनिधी माणुसकीच्या नात्याने त्यांनी हा मुद्दा मांडला। त्यांनी तो जितेंद्र आव्हाडांनाही सांगितला, त्यांच्या जिल्ह्याचा होता म्हणून त्यांनी पहिलं लीड घेऊन तो मुद्दा मांडला। नंतर जितेंद्र आव्हाडांनी सातत्याने मांडला, रोहित पवारांनी मांडला, त्यानंतर सुरेश धसांनी मांडला, त्यानंतर नमिता मुंदडांनी मांडला। अशा अनेक लोकांनी हे मुद्दे गेले 30 दिवस सातत्याने मांडलेले आहेत। मी जाहीरपणे मीडियाचे आभार मानते की माणुसकीच्या नात्याने एक अतिशय क्रूर घटना, दुर्दैवी घटना ही परभणी आणि बीडमध्ये झाली, पण माणुसकीच्या नात्याने वी आर ऑल ऑन द सेम साईड। आपल्या सगळ्यांची एकच भावना आहे, ही क्रूर हत्या जी झालेली आहे, चुकीची घटना जी झाली आहे त्याला न्याय मिळावा। त्यामुळे कितीही दुर्दैवी घटना असली तरी एक आशेचं किरण एवढंच आहे की सगळ्यांनी स्वतःचे राजकीय मतभेद बाजूला ठेवून माणुसकीचा नात्याने मीडिया आणि हे सगळे लोक आज उभे आहेत। आणि शेवट जोपर्यंत त्या कुटुंबाला, दोन्ही कुटुंबांना न्याय मिळत नाही तोपर्यंत माणुसकीच्या नात्याने सगळं राजकारण बाजूला ठेवून त्या कुटुंबाला न्याय देण्यासाठी आज हे सगळे प्रयत्न करतात। अंजली दमानियाताई असतील, त्यांच्याबद्दलही मी तुमच्या चॅनलवर सातत्याने पाठवते, त्या तिथे जाऊन राहिल्या, त्यांनी अनेक प्रश्न विचारले। त्यामुळे गेले 30 दिवस सातत्याने हे सगळे माझ्याबरोबर आज बसलेले श्री सुरेश धस असतील, अंजली दमानियाताई असतील, या सगळ्यांनी अनेक प्रश्न विचारलेत। काहींची उत्तरं मिळाली, काहींची नाही। मी गेले अनेक वर्ष पार्लमेंटमध्ये काम करते, म्हणून एक थोडासा वेगळा प्रश्न ह्याच केसमधला मांडण्यासाठी यांच्या सगळ्यांच्या मदतीने आणि परवानगीने इथे बसलेली आहे। पीएमएलएचा कायदा हा ब्लॅक मनी म्हणजे काळा पैसा रोखण्यासाठी, याच्यासाठी पीएमएलएचा ऍक्ट यूपीए सरकारने आणलेला आहे। त्या काळातली भाषणात काय पार्लमेंटमध्ये झाला आता ह्याच्यात त्या इतिहासात मी पडत नाही, पण पीएमएलए ऍक्ट आला। पीएमएलए ऍक्टमध्ये असं लिहिलेलं आहे, हा तो पीएमएलए ऍक्टचा कागद आहे, तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, त्याच्यात काही नवीन नाही। ऑफेन्सेस अंडर इंडियन पिनल कोड 45 ऑफ 1860, त्याच्यात नंबर आहे 384 आणि 389। ऑफेन्सेस रिलेटिंग टू एक्स्टॉर्शन, जे हा पीएमएलएचा शेड्यूल आहे त्याच्यामध्ये एक्स्टॉर्शन हे पीएमएलए मध्ये येतं। आता मला दोनच प्रश्न सरकारला विचारायचे, कारण का हे फायनान्स मिनिस्ट्रीच्या अंडर येतं। आता हा एक कागद जो सातत्याने बजरंग अप्पा आणि संदीप भैया मांडतायत, तुम्हाला आधी दाखवलेला आहे की ईडी एन्फोर्समेंट डायरेक्टर मिनिस्ट्री ऑफ फायनान्स हे केंद्र सरकारमध्ये येतं। या कागदावर असं लिहिलेलं आहे, तारीख आहे 14/3/2022 साली वाल्मिक कराडांच्या नावाने हा कागद आहे। हा तुम्ही सगळ्यांनी कदाचित तुमच्या चॅनलवर पाहिलेला आहे। हा फायनान्स मिनिस्ट्री, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया हा कागद आहे, त्याची ही नोटीस आहे, ही तुम्ही पाहिलेली असावीच मला वाटतं। हा झाला पहिला मुद्दा, हा पीएमएलएचा आहे। आता पीएमएलएची अनेक उदाहरणं महाराष्ट्रात झालेली आहेत आणि हा एक्स्टॉर्शन त्याच्यात येतं आणि आज वाल्मिक कराड एक्स्टॉर्शनमध्ये आज आहे। त्याच्यामुळे माझा एकच सोपा सरळ प्रश्न सरकारला आहे, महाराष्ट्र आणि केंद्र सरकारला, की वाल्मिक कराड जर एक्स्टॉर्शन अंडर त्यांची अरेस्ट झालेली आहे तर ईडी आणि पीएमएलए हे का लावले गेले नाहीत? व्हेरी सिम्पल इट इज। याच्यात अनेक उदाहरणं महाराष्ट्रात गेल्या 4 वर्षात आपण पाहिले। मग अनिल देशमुख असेल, संजय राऊत साहेब असतील, नवाब मलिक असतील, किती तुम्हाला उदाहरणं सांगू ज्याच्यात पीएमएलए मध्ये ज्या पद्धतीने, म्हणजे देशमुख साहेब, अनिल देशमुख साहेबांची तर केस हेरसे होती, कोणीतरी म्हणलं माझ्या कानावर अशी गोष्ट आली, आजही कुठलाही प्रूफ नाही,
कानानी म्हणजे एकाने सांगितलं की 100 कोटी रुपये मागितले म्हणून त्यांच्यावर PMLA झाला, ईडी लागली, त्यांना अटक झाली. इथे तर आहे, हा कागद इथे आहे, याच्यामध्ये नाही तो हा कंपनीची, आता कंपनीचा कागद हा FIR आहे. ह्याच्यामध्ये या FIR आहे 11/12/24चा. त्याच्यात हा पुरा कागद आहे. हा FIR जो झालेला आहे त्याच्यात वाल्मिक कराडांचं नाव आहे. हे बघा इथे वाल्मिक कराडांचं नाव आहे. आणि वाल्मिक कराडांचं नाव असताना त्या FIR मध्ये हा कोणी राजकीय व्यक्तीने केलेला FIR नाहीये, हा कंपनीने केलेला FIR आहे. इथे बघा अवधा कंपनीने 2 कोटी रुपये 28/5/24 28/5/24 हे सगळे डॉक्युमेंट्स आहेत. आय एम हॅपी टू शेअर देम. याच्यामध्ये म्हणजे तुम्ही विचार करा की खून झाला जेव्हा संतोष भाऊंचा, तेव्हा 2 दिवस आधी ऍक्शन झाली नव्हती जेव्हा पोलिसला माहिती होतं. आणि एक्स्टॉर्शन जेव्हा झालं, ऑलरेडी ही ईडीची नोटीस वाल्मिक कराडांच्या नावाने ऑलरेडी एक्झिस्टिंग आहे. ही असताना जेव्हा ऑफेन्स हा FIR हे बघा ऑफेन्सेस ऑफ एक्स्टॉर्शन असताना, हे सगळं असताना हा जो FIR केला त्याच्यात ऑलरेडी 22 मध्ये त्यांच्यावर ईडीची केस आहे, नोटीस आलेली आहे, ही परत आहे. तर एक्स्टॉर्शनची ही नोटीस कंपनीने केलेली असताना व्हाय इज देअर नो ऍक्शन? म्हणजे अनिल देशमुख, संजय राऊत, नवाब मलिक यांना IQ गोष्टींवर त्यांच्यावर आरोप झाले, ईडीची केस झाली, त्यांना अटक झाली. ह्या आता अवधा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी मे मधील कंप्लेन आहे 28/5/24 बरोबर, 28 मे बरोबर आहे माझं काय प्लीज चुकत असेल तर प्लीज मला करेक्ट करा. पण 28 तारखेला म्हणजे मे टू डिसेंबर, मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर 8 महिने झाले. 8 महिन्यामध्ये वाल्मिक कराडांवर कंप्लेन असूनही आधीची एक केस, ही केस असताना हा FIR झालेला असताना, करेक्ट ही तिसरी आहे. तर ह्याच्यावर ईडीचा रोल का नाही आहे? माझी ईडीला विनंती आहे की फायनान्स मिनिस्ट्रीमध्ये आपण सगळ्यांनी मिळून तो बिल PMLAचं पास केलेला आहे. तर कदाचित ह्या सरकारकडून ही माहिती केंद्र सरकारला दिली गेली नसेल तर बाप्पा आणि मी फायनान्स मिनिस्ट्रीला हे पत्र लिहिणार आहे. आम्ही आता बजेट सेशन जेव्हा सुरू होऊ तेव्हा फायनान्स मिनिस्ट्रीचीही भेट घेणार आहे की या ईडीच्या केसमध्ये जर इन्व्हेस्टमेंट्स महाराष्ट्रात यायच्या असतील, असं जर एक्स्टॉर्शन झालं तर आपल्या महाराष्ट्रात कोण इन्व्हेस्टमेंट करेल? हे खूप चिंताजनक आहे. हा विषय फार गंभीर आहे. हा राजकीय विषय नाही आहे, हा सामाजिक विषय आहे. महाराष्ट्रामध्ये जर असं एक्स्टॉर्शन सुरू झालं तर इन्व्हेस्टमेंट कोण करेल? आणि एवढंच नाही, त्यांनी केस केली आहे. अहो आम्ही राजकीय म्हणून तुम्ही आम्हाला न्याय देऊ नका विरोधक म्हणून, पण इन्व्हेस्टरला पण महाराष्ट्रात न्याय मिळणार नाही. आता 6 महिने, मे टू डिसेंबर, आपण जानेवारी महिन्यामध्ये आहोत. का या कागदावर ऍक्शन केलेली नाही? का ईडी आणि PMLAची ऍक्शन झाली नाही? याच्यावर याचं उत्तर आम्हाला द्यावं लागेल. आणि माझे 3च प्रश्न या सरकारला आहेत की संतोष देशमुखांचा हत्या हा एक केस आणि दुसरी फायनान्शियल फ्रॉडची. फायनान्शियल थ्रेट किंवा क्राईम जर झाला तिथे लॅप्स असेल तर ईडी गेट्स इन्व्हॉल्ड. का ईडी याच्यात इन्व्हॉल्व झालेली नाही? 2 दिवसाची गॅप, पुन्हा सांगते हे आता इंटरकनेक्टेड आहे. म्हणजे वाल्मिक कराडांना ही स्पेशल ट्रीटमेंट सातत्याने का दिली जाते? 2 दिवस जेव्हा धमकी दिली, 2 दिवस तेव्हा जर पोलिसने ऍक्शन घेतली असती तर कदाचित संतोष भाऊंची हत्या झाली नसती. आणि 6 महिने हे जर एक्स्टॉर्शन वर PMLA जर ऍक्शन घेतली असती तर कदाचित अवधा कंपनीच्या पुढे एक्स्टॉर्शनचा इश्यूच राहिला नसता. आता ह्याचं उत्तर आम्हाला महाराष्ट्र सरकारला द्यावं लागेल. आणि पुढची गोष्ट, आणि मी एकटी मांडलेलं नाहीये ह्याच्यात, ह्या सगळ्या गोष्टी ह्यांनी सगळ्यांनी मांडलेल्या आहेत, सगळ्या पक्षातल्या लोकांनी मांडल्या आहेत, अंजलीताई दमानेंनी पण मांडले. पण ह्याच्यापुढे आम्हाला काही उत्तर मिळत नाही. त्याचबरोबर ही एक बागी असताना लाडली बहीण योजना, या योजनेचे अध्यक्ष, प्लीज आय स्टँड करेक्टेड, माझं काही चुकीचं असेल तर आय एम हॅपी टू बी करेक्टेड, की जेव्हा बीड मध्येची जी कमिटी आहे त्याचे अध्यक्ष हे करेक्ट परळी तालुक्याचे अध्यक्ष आजही करेक्ट आजही वाल्मिक कराड आहेत. आता ही योजना आली कुठल्या महिन्यात? ही लोकसभेनंतर आली. लोकसभेच्या आधीच हा एक्स्टॉर्शनचा गुन्हा होता. ज्या माणसावर एक्स्टॉर्शनचा गुन्हा आहे त्याला तुम्ही महिलांच्या या लाडली बहीण योजनेचा अध्यक्ष करता. जे किती असंवेदनशील, इट्स जस्ट शॉकिंग. मला ह्या 3च प्रश्नाची उत्तरं पाहिजेत की हे ईडी आणि PMLA का नाही याची अंमलबजावणी झाली? आज 30 दिवस झालेत त्या हत्येला, क्रूर हत्येला. आजही एक त्यातला खुनी इन्व्हॉल्व जो आहे तो फरार आहे. तर त्याचं उत्तर सरकारला आपल्याला द्यावं लागेल. आणि लाडली बहीण योजनेचा आजही परळीचे ते अध्यक्ष आहेत. त्याच्यामुळे मग अनिल देशमुख, संजय राऊत, नवाब मलिक यांना या देशात एक कायदा आणि वाल्मिक कराडांना एक कायदा, असं का? मी कुठलाही आरोप करत नाही या सरकारवर. मी फक्त पारदर्शकपणे लोकशाही पद्धतीने प्रश्न विचारते की जर ह्या देशामध्ये हा देश जर संविधानाप्रमाणे चालत असेल तर मग 3 नागरिकांना एक कायदा आणि एका नागरिकाला वेगळा कायदा, याचं उत्तर महाराष्ट्राच्या आणि केंद्र सरकारने द्यावं. आणि हा इश्यू बाप्पा आणि मी
महाराष्ट्राच्या मायबाप जनतेच्या वतीने पार्लमेंटमध्ये आम्ही आता जेव्हा 30 तारखेला पार्लमेंट सुरू होईल याच्यात हे मांडणार आहे आणि याच्यासाठी आम्ही फायनान्स मिनिस्टर ऑफ इंडिया निर्मलाताई सीतारामन यांचीही भेट घेणार आहे की त्यांनी आम्हाला समजून सांगावं, कारण का तो ऍक्ट जेव्हा PMLAचा पास झाला तेव्हा मी संसदेत मेंबर होते, तेव्हा आम्ही सगळ्यांनी भाषणं केली आहेत, आम्हाला माहिती आहे काय. हा फायनान्शियल फ्रॉड तुम्ही सांगताय, मग धनंजय मुंडे पण या फायनान्शियल फ्रॉडचे पार्टनर्स आहेत का? कारण की धनंजय मुंडेच्या ज्या पत्नी आहेत राजश्री मुंडे, त्यांच्याबरोबर देखील वाल्मिक कराड यांचे अनेक खात्यांमध्ये संबंध आहेत, त्यासोबत जमीन व्यवहार आहेत, हा प्रश्न भागीदारी आहे. नाही, तुमचा प्रश्न हा रास्त आहे, पण त्याचं उत्तर माझ्याकडे नाही ना, मी नाही ना सरकारमध्ये, याचं उत्तर सरकारला द्यावं लागेल. दिस इज द फर्स्ट फुट इन द डोअर. नाही हे जे FIR हे घ्या ना, आवाज आहे काय? नाही हे आहे, मी वाचून दाखवते तुम्हाला. हा FIR आहे, हे काय माझं पर्सनल डॉक्युमेंट नाहीये, हा FIR आहे. हे बघा इथे लिहिलेलं आहे सगळं, तारीख काय आहे 11/12/24, हे लेटेस्ट आहे. याच्यात आहे वाल्मिक कराड, विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले. आय एम हॅपी टू शेअर दिस डॉक्युमेंट. आणि त्याचबरोबर हे लिहिलेलं आहे, हे बघा इथे लिहिलेलं आहे, हे सगळं अवधा एनर्जीज प्रकल्प कार्यातून हजर नसताना माझा मोबाईल वगैरे वगैरे हे 2 करोड रुपये सांगितले होते. त्यानंतर वेळेवर वेळी विविध लोकांनी मोबाईलवरून प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या प्रकल्प काम बंद न ठेवल्यास मारहाण करणं व जीवे मारण्याची धमकी दिलेली आहे. हे ह्याच्यात लिहिलेलं आहे, दिसत हे बघा. आणि 28/5/11 वाजता हे सगळं झालेलं आहे. हे सगळं माहिती ह्या FIR मध्ये. नाही ही बघा, ही ती कंप्लेन आहे. हे तर ED आहे, एन्फोर्समेंट डायरेक्टर ED, मिनिस्ट्री ऑफ फायनान्स, ती ही आहे. राजेश कुमार असिस्टंट डायरेक्टर. आय कन्सिडर द अटेंडंट ऑफ श्री वाल्मिक कराड नेसेसरी इन कनेक्शन विथ इन्व्हेस्टिगेशन. आता हे इन्व्हेस्टिगेशन काय मला नाही माहिती. ही नोटीस आलेली आहे, ही फायनान्स मिनिस्ट्रीची नोटीस आहे ना. इतके दिवस होऊन सुद्धा धनंजय मुंडे यांचा राजीनामा होत नाही, कारण की तिथे पोलिसांना बदललं जातं, जी SIT तपास पथक आहे त्याचे अधिकारी बदलले जातात, मात्र मंत्री मात्र कायम राहतात, तर त्याच्यावरती तपासावरती प्रभाव निर्माण होणार नाही. मला असं वाटतं याचं उत्तर आहे, मी गेले अनेक दिवस म्हणते, त्यांची मागणी ही फक्त आमच्या कुणाकडून होत नाही, फक्त राज्यातून भावना आहे. आणि सरकार काय असतं, सरकार ही लोकांच्या सत्ता काय असते, सत्ता हे माध्यम आहे लोकांच्या आयुष्यात एक चांगला बदल घडवण्यासाठी. तर जर चांगला बदल घडवण्यासाठी ती सत्ता असते, इट इज अ टूल, ते एक माध्यम आहे, ती एक सेवा आहे. तर ती सेवा करण्यासाठी आता तुम्हाला माहिती आहे की अशोक चव्हाणांनी पण नैतिकतेने दिलाच होता राजीनामा. अशी किती उदाहरणं महाराष्ट्रात नाही देशात झालेली आहे. अहो एक काळ असा होता की एखादा रेल्वे ऍक्सिडेंट झाला ना तर रेल्वे मंत्री राजीनामा द्यायचे. लालबहादूर शास्त्री रिमेंबर ते होते, किती लोकांनी असे दिलेले आहेत. तर नैतिकतेच्या जी काही भावना आहे ती सगळ्या चॅनल्सवर आहे. आज 30 दिवस झालेले आहेत, आजही तुमच्या चॅनलवर त्या मुलीचे अश्रू बघून अस्वस्थ व्हायला, म्हणजे काय माणुसकी राहिली आहे का नाही. त्या मुली काल कुठल्या तरी एका चॅनलवरच मी पाहिलं, त्या मुलीचा भावाचा वाढदिवस होता. म्हणजे अस्वस्थ, म्हणजे मला आश्चर्य वाटतं की ह्या सरकारमध्ये काही संवेदनशीलता राहिली आहे का नाही. आणि एकच गोष्ट म्हणजे एवढ्या अंधारामध्ये एकच आशेचं किरण आहे की आज भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे काही मित्र पक्षात आजही काही संवेदनशील नेतृत्व आहे. सुरेश धस, सोलंकीजी हे बोलतायत, त्याच्यामुळे मला आशेचं किरण आहे की एवढे ह्या संवेदनशील नेत्यांनी ह्या सगळ्यांबरोबर सगळे राजकीय इलेक्शन होतात आणि जातात, माणुसकीच राहते, नातीच राहतात. गृह मंत्रालयाचं हे फेल्युअर आहे का? कारण की आज 1 महिना होतोय हत्येला आणि तरी देखील कृष्णा आगळे नावाचा जो 7वा आरोपी आहे तो अजून देखील अटकेत नाहीये. पोलीस आपला तपास करतात, परंतु पोलिसांना यश प्राप्त होत नाहीये. मला महाराष्ट्राच्या पोलिसांचा खरं सांगू सार्थ अभिमान. मला महाराष्ट्राच्या पोलिसांबद्दल म्हणजे जेव्हापासून मी लहानपणापासून बघते त्या वर्दीचा मला अभिमान आहे, त्या व्यक्तींचा मला अभिमान आहे. एक कॉम्पिटेटिव्ह एक्झाम घेऊन या पोलीसमध्ये भरती होतात, कष्टांची परिकष्ट करतात. न्यू इयरला आपण सगळे एन्जॉय करतो तेव्हा ते ड्युटीवर असतात, पण ती जी यंत्रणा त्यांच्या मागे, पोलीस वाईट नाहीये, पोलीसच्या मागे जी व्यक्ती आहे जी त्याला चुकीचं काम करायला लावते, अनेक वेळा अशी घटना महाराष्ट्रात झालेल्या आहेत ज्या पोलिसांनी सांगितलंय बाबा हे मी करू शकत नाही, मग बदली पण झालेली. त्यामुळे ह्या गोष्टीचा विचार. आणि दुसरा आता हा फायनान्शियल फ्रॉडचा पण उत्तर द्यावंच लागेल ना. म्हणजे 2 केसेस आहेत त्या, एक फायनान्शियल फ्रॉड ED आणि PMLAची आणि दुसरी खुनाची. खून झाला या देशातल्या राज्यातल्या एका मुलाचा, हो त्या कुटुंबाला न्याय नाही देणारी नैतिकता गेली कुठे या समाजातली, हा प्रश्न आणि या सरकारमधली हा प्रश्न मला पडतो. आणि बोला, ही भावना आहे लोकांची, अस्वस्थ करणारी गोष्ट आहे. कोणी या सगळ्याचा विचार आपण सगळ्यांनी केला पाहिजे. हा काय आम्ही राजकीय म्हणजे माझं तर म्हणणं आहे राजकारण याच्यात कोणीही आणू नये या मताची मी. हा राजकीय विषयच नाही, हा एक सामाजिक माणुसकीचा विषय आहे. त्याच्यामुळे आपण सगळ्यांनी मिळून, आणि मी मीडियाचे मनपूर्वक आभार मानते की तुम्हीही जे सहकार्य सगळ्यांना केलं, राऊंड द क्लॉक तुम्ही 24 तास ती स्टोरी फॉलो करता. कारण का आणि जो पत्रकार बीडला जाऊन आलाय तो पत्रकार प्रत्येक जण इतर कॅमेरा किंवा ऑफ कॅमेरा रडलेला आहे का नाही मला खरं सांगा. अस्वस्थ झालेले आहेत पत्रकार तिथे आलेले, प्रचंड दहशत आहे तिकडे, आणि दहशत महाराष्ट्रात आम्ही टिकू देणार नाही. मग कुठल्याही पक्षाची असू दे, काय माणुसकी आहे का नाही हो. एवढा मोठा संख्याबळ त्यांना मिळालंय, 1-2 कुटुंबांना एवढी मेजॉरिटी मिळाल्यावर आपण न्याय नाही देऊ शकत.
दोन्ही कुटुंबांना न्याय द्यायची नैतिक जबाबदारी या सरकारची आहे. परभणी आणि बीड दोन्ही घटना न्याय हा मिळालाच पाहिजे आणि माणुसकीच्या नात्याने अतिशय संवेदनशीलपणे. आणि ह्याचा तर मी आणि बाप्पा आता जेव्हा दिल्लीला जाऊ तेव्हा आम्ही फायनान्स मिनिस्ट्रीकडे आणि बाप्पा परत अमित भाई शाहांना भेटायला जाणार आहेत, कारण का त्यांनी वेळ मागितलेली आहे. तर ते होम मिनिस्ट्रीच्या कामानिमित्त ते जाणार आहेत. इथे पुन्हा ते न्याय मागण्यासाठी दिल्लीला जाणार आहेत आणि फायनान्स मिनिस्ट्रीच्या मध्ये आम्ही दोघंही एकत्र म्हणून फॉलोअप करणार आहोत. परभणी आणि बीड दोन्ही ते बाप्पा बोला ना, बीड आणि परभणी.